नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। ललिता पंचमीची कहाणी। आटपाट नगर होतं, तिथे एक ब्राह्मण होता। त्याला 2 आवळे जावळे मुलगे होते। त्यांच्या लहानपणीच त्यांचे आई वडील वारले। भाऊबंदांनी त्यांचं काय होतं नव्हतं ते सगळं हिरावून घेतलं आणि मुलांना देशोधडीला लावलं। पुढे ती मुलं जाता जाता एका नगरात आली। 2 प्रहरची वेळ झाली आहे। वाट चालता चालता दोघे दमून गेले आहेत। दोघांचे जीव भुकेने कळवळले आहेत। दोघांची तोंड सुकून गेली आहेत। असे ते दोघे जण त्या नगरीत आले। इतक्यात एक चमत्कार झाला। एक ब्राह्मण काकबळी टाकण्याकरता घरातून बाहेर आला। ब्राह्मणाने त्या मुलांना पाहिलं, आपल्या घरातून बोलावून नेलं, जेवू घातलं, खाऊ घातलं। नंतर त्यांची सगळी हकीकत विचारली। त्या मुलांनी आपली सर्व हकीकत सांगितली। ब्राह्मणाने दोन्ही मुलांना घरी ठेवून घेतलं। वेदाध्ययन पढवू लागले। मुलंही तिथे राहून वेद पडू लागले। असं करता करता पुष्कळ दिवस झाले। पुढे काय झालं? तो ब्राह्मण ललिता पंचमीचे व्रत करू लागला। शिष्यांनी गुरुजींना विचारलं, हे आपण काय करता? तेव्हा गुरुजी म्हणाले, हे उपांग ललिता पंचमीचे व्रत आहे। याने द्रव्य मिळतं, विद्या प्राप्त होते, इच्छित हेतू प्राप्त होतात। हे त्या शिष्यांनी ऐकले। यथाशक्ती त्यांनी व्रत केले। तशी त्यांना लवकर विद्या आली। 2 मुलांची लग्ने झाली। पुढे ते आपल्या नगरी आले, श्रीमंत झाले, सुखासमाधानाने कीर्ती मिळवून राहू लागले। याप्रमाणे किती दिवस गेले। पुढे काय चमत्कार झाला? 2 भाऊ वेगळे निघाले। थोरला भाऊ दरवर्षी आपलं ललिता पंचमीचं व्रत करी, त्यामुळे त्याची संपत्ती कायम राहिली। धाकट्या भावाने व्रताची हेळसांड केली। त्याला देवीचा राग आला, त्यामुळे त्याला दारिद्र्य आलं। पुढे ती नवरा बायको थोरल्या भावाकडे राहायला गेली। एके दिवशी वडील भावाची बायको दीराला काही बोलली, त्यामुळे त्याला राग आला। मोठा पश्चाताप झाला। आपल्या बायकोला म्हणाला, मी उपांग ललितेचे व्रत टाकलं, त्याचं मला हे फळ आलं। हा अपमान सहन करून इथं राहणं चांगलं नाही। मी आता देवीला प्रसन्न करीन, तेव्हाच घरी येईन, असं बोलून तो गेला। पुढे त्याच्या भावाने त्याचा पुष्कळ शोध केला, परंतु शोध काही लागला नाही। पुढे हिंडता हिंडता एकदा तो नगराजवळ आला। त्या नगराबाहेर गुराखी भेटले। त्यांना विचारलं, या गावाचं नाव काय? कोणता राजा इथे राहतो? उतरायला जागा कुठे मिळेल? ते म्हणाले, या गावाचं नाव उपांग आहे। इथे राजाही उपांगच आहे। तिथे ललितेचे एक देऊळ आहे। तिथे मोठी धर्मशाळा आहे। तिथे उतरायला जागा मिळेल। आम्ही त्याच गावातून आलो, तिकडेच आम्हाला जायचं आहे। तुम्हालाही यायचं असेल तर चला। मग तो त्या नगरात गेला। धर्मशाळेत उतरला, देवीचे दर्शन घेतले। अनन्य भावाने तिला नमस्कार केला, शरण गेला। रात्री देवळाजवळच निजला। देवीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला, राजाकडे जा, माझ्या पूजेच्या करंड्यांचं झाकण माग, त्याची नेहमी पूजा कर, म्हणजे तुझे मनोरथ पूर्ण होतील। इतकं सांगून देवी गुप्त झाली आणि तो जागा झाला। दुसऱ्या दिवशी तो राजाकडे गेला। देवीचा दृष्टांत सांगितला, पूजेचे झाकण मागितलं। राजाने ते दिले। ब्राह्मण ते घेऊन आपल्या गावी आला। घरी नेऊन त्याची पूजा करू लागला। ललिता देवीचं व्रत करू लागला। तसे पुन्हा सुखाचे दिवस आले। इच्छित मनोरथ सिद्धीला गेले। पुढे देवीच्या आशीर्वादाने त्याला एक मुलगी झाली। सोबतीनी बरोबर खेळायला जाऊ लागली। पुढे काय चमत्कार झाला? एके दिवशी मुलीने ते झाकण घेतलं, नदीवर खेळायला गेली। तिथे जाऊन अंघोळ करू लागली। इतक्यात एका ब्राह्मणाचं प्रेत वाहत आलं। तिथं त्याच्यावर झाकणानं पाणी उडवलं, तसा तो ब्राह्मण जिवंत झाला। देवीच्या प्रसादानेच त्याला सुंदर रूप प्राप्त झाले। तिने ते पाहिलं। आपल्याला हा पती असावा असं तिला वाटलं। आपला हेतू त्याला कळविला। तेव्हा त्याने तिला विचारलं, ही गोष्ट घडेल कशी? तशी ती म्हणाली, मी तुम्हाला घरी जेवायला बोलावते। जेवायच्या वेळेस आपोषणी हातात घ्या आणि अडून बसा, म्हणजे बाबा तुम्हाला विचारतील, भटजी भटजी आपोषणी का घेत नाही? तेव्हा सांगा की आपली कन्या मला देशील तर जेवतो, नाही तर असाच उठतो, म्हणजे ते देतील। त्याप्रमाणे तिने जेवायला बोलवलं। ब्राह्मण जेवायला बसू लागला। मुलीचे मागणं केलं। वडिलांनी मुलगी देण्याचं कबूलही केलं। सुखासमाधानानं जेवणं झाली।
चांगला मुहूर्त पाहून लग्न लावलं. नवरा नवरीची बोळवण केली. मुलगी घरी जाते वेळेस प्रसादाचं झाकण घेऊन गेली. त्यामुळे वडिलांच्या घरातलं सगळं द्रव्य गेलं. दारिद्र्य आलं. तो फार गरीब झाला. तसंच त्याच्या बायकोने मुलीजवळ झाकण मागितलं. मुलीने ते दिलं नाही. तिने तो रोष मनात ठेवला. एके दिवशी आई मुलीच्या घरी जाऊ लागली. जाताना वाटेत जावई भेटला. सासूने त्याला ठार मारवलं. झाकण घेऊन घरी आली. इकडे मुलीच्या व्रताच्या पुण्यानं जावई जिवंत झाला. उठून घरी गेला. बायकोला झालेली सगळी हकीकत सांगितली. तिला मोठा आनंद झाला. पुढे ही सगळी हकीकत सासूला समजली तशी ती जावयाच्या घरी आली. पटापट पाया पडू लागली. केलेला अपराध कबूल झाली. तिला पश्चाताप झाला. अशा कर्मामुळे तिला गरिबी आली. तिचा नवरा आश्चर्य करू लागला की वारंवार असं का होतं. याचं कारण काही केल्या त्याच्या लक्षात येईना. म्हणून वडील भावाकडे गेला. त्याला सगळी हकीकत सांगितली. तो म्हणाला, तू ललिता पंचमीच्या व्रताची हेळसांड करतोस. त्या योगाने असं होतं. व्रतनेम यथास्थित कर. देवीची पूजा कर म्हणजे तुझं कल्याण होईल. त्याने तसंच वागण्याचा निश्चय केला. घरी आला. व्रत करू लागला. काही काळाने दारिद्र्य गेलं. मनातले त्याचे इष्ट हेतू पूर्ण झाले. तसे तुमचे आमचे होत ही 60 उत्तराची कहाणी 5चा उत्तरी सुफळ संपूर्ण. तात्पर्य, जो उन्मत्त होऊन देवाच्या भक्तीकडे दुर्लक्ष करतो त्याला त्याच्याबद्दल चांगलेच शासन होते, हे लक्षात ठेवावे. मित्रमैत्रिणींनो, आपल्याला जर ही ललिता पंचमीची कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही कथा पोचवा, जेणेकरून त्यांनाही हे ज्ञान अवगत होईल. आणि आपण जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला तर अजिबातच विसरू नका. धन्यवाद.